नमस्कार, कुमुदा टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे. आज मी आपल्याला सांगणार आहे 2028 मध्ये खानापूरचा आमदार कोण. तुम्हाला विश्वास बसेल न बसेल, पण येणाऱ्या 2028 मध्ये जारकिहोळी कुटुंबाचाच आमदार होणार खानापूरला. असं कसं तुम्ही म्हणाल? अहो, आज कर्नाटक राज्यामध्ये प्रभावी राजनेता म्हणजे सतीश जारकिहोळी. मुख्यमंत्र्याच्या दावेदार असलेले उमेदवार आणि ह्यांचं राजकारण इतकं चांगल्या उत्कृष्ट दर्जाचं असतं, जिथं आपल्याला जायचं आहे 10 वर्षानंतर, तर 10 वर्ष ते अगोदर तयारी केलेलं असतात. तळामुळामध्ये आपली मुळं रोवतात. गेले 5-6 वर्ष ते तिथे काम करतायत. अनेक संघटनाशी संलग्न आहेत. जय भीम संघटना झाली, वाल्मिक संघटना झाली, रक्षण वेदिका संघटना झाली, आणि आमच्या मराठ्यांचे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा म्हणतात आम्ही जारकिहोळीची माणसं. म्हणजे कशा पद्धतीनं तिने राजकारण करतात हे लक्षात घ्या. अहो, आमच्या खानापूरचा जर पूर्वी इतिहास आम्ही बघितलं, वसंतराव पाटील स्वतःच्या स्वबळावर निवडून आले होते. अशोक पाटील स्वबळावर निवडून आले होते. दिगंबर पाटील पण स्वतःच्या स्वबळावर निवडून आले होते. अरविंद पाटील, तुम्ही पण स्वबळावर निवडून आला होता. विठ्ठलराव हलगेकर, तुम्ही 50,000 मतांना लीडनं निवडून त्याच्या स्वबळावर आलाय. अंजलीताई, तुम्ही पण तुमच्या स्वबळावर आला होता. पण आज प्रत्येक गोष्टीला प्रत्येक नेता विठ्ठलराव हलगेकर, रमेश जारकिहोळीला घेऊन येतात, त्यांचा पाठिंबा मागतात. त्यांच्यापेक्षा मी कमी नाही हे दाखवण्यासाठी अरविंद पाटील भालचंद्र जारकिहोळीला तिथे घेऊन येतात. राहिल्या अंजलीताई, मग अंजलीताई कोणाला घेऊन येतात? सतीश जारकिहोळीला. एकाच घराण्यातल्या सगळ्या लोकांना आणून तिथं जर तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यामध्ये, मतदारमध्ये जर जारकिहोळी जर बिंबवला, तर येणाऱ्या काळामध्ये काय होणार आहे? आता मला सांगा, उरला बागवान. बागवानचा काय इतिहास आहे? शुगर फॅक्टरी करतो म्हणून 27 कोटी रुपये शेअर कलेक्शन केला आणि गायब झाला. आणि प्रत्येक इलेक्शनमध्ये 4 दिवस इलेक्शनला आहे तर माघार घेतो. कसं घेतो, काय घेतो ते मला माहीत, त्याला माहीत. सपोर्टच नाही तरी पण 22,000 मत घेतो. समितीचं काय झालंय? 22,000 मतांना 4थ्या स्थानावर जाऊन पोचले. कारण ह्यांच्यात भांडणं आहेत. ज्योतिबा रेमानी बीजेपीत आहे, तो बी रमेश जारकिहोळीचा माणूस. कारण याच्या इलेक्शनमध्ये, महाराष्ट्र इलेक्शनमध्ये संजय पाटलांच्या वर तो फिरत होता. त्यामुळं रमेश जारकिहोळी त्यांना जवळ झाले. म्हणजे एकंदरीत तुम्हाला सांगायचं होते, जारकिहोळी फॅमिली ह्या खानापूरमध्ये तळमुळं रोवलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आता उदाहरण तुम्हाला सांगतो, DCC बँकमध्ये निवडून दिल्या अरविंद पाटलांना. निवडून दिले की नाही? अरविंद पाटलांना निवडून दिले. मग अशा पद्धतीनं ह्या लीडर्स लोकांना कब्जा जर केले, कायम त्यांच्या मिंद्यामध्ये ठेवून घेतले, तर येणाऱ्या काळामध्ये उद्या काय होते बघा. भारतीय जनता पक्षातनं तिकीट देणारे कोण? रमेश जारकिहोळी. काँग्रेसमध्ये देणारे कोण? सतीश जारकिहोळी. आता काय झालं तुम्हाला सांगतो की हे जारकिहोळी लोकांपुरतं मर्यादित होते. ह्यांची मुलं मोठी होत गेली. सतीश जारकिहोळींची कन्या, जिला राजकारणाचा गंध नाही, तिला तिने खासदार केले. जडलेच्या विरोधात. जडलेचे अनेक पतसंस्था आहेत, कॉलेज आहेत, हॉटेल्स आहेत. राजकारणात त्यांची मिसेस मंत्री होऊन गेल्या. एवढं सगळं असताना त्याचा थान पत्ताच कुठे लागला नाही. सतीश जारकिहोळींची कन्या खासदार होऊन गेली. राहुल जारकिहोळींनी अपेक्स बँकमध्ये अध्यक्षपद मिळाले. DCC बँकमध्ये इन्व्हॉल्व झाले.
मग अशा पद्धतीनं ते बेळगाव जिल्हा कॅबिज करत असताना खानापूर एक उरले आता. आणि इथं तरी आमचे मतदार मुग्ध आहेत. खानापूर तालुक्यामध्ये 51 ग्रामपंचायत, 365 केळी, 22 TP मेंबर आणि 6 जिल्हा पंचायतचे मेंबर. समजा हे जर त्यांनी काबीज केले आणि ह्याच्यावरच जी खेडी खानापूरची राजकारण चालतं आहे, या ग्रामपंचायत, तालुका पंचायत, झडपीवरच चालते आणि सहजासहजी ते कॅप्चर करू शकतात. आता प्रश्न बाईंचा, ताईंना आता दिल्ली वारीवर पाठवलेलं आहे. समजा सेटलमेंट झालं तर ताईंना सांगतात की तुम्हाला दिल्लीमध्ये जागा दिलेला आहे, तुम्ही जावा. तर मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवा, जारखेवडीचाच आमदार खानापूरमध्ये होणार आहे. हे मी माझे विचार मांडलेले आहे. मला वाटलं की बाबा अशा पद्धतीनं जर खानापूरचं राजकारण होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये जारखेवडीचाच आमदार खानापूरला होणार आहे. बरेच नेते आहेत की आम्ही एवढे लढलेलो आहोत, हे केलेलो तालुक्यासाठी केलेलं आहे, पण काही चालणार नाही. कारण अशा पद्धतीनंच पाया रोवलेला आहे तिथं. हे मी म्हटल्याप्रमाणे माझे विचार मांडलेले आहे. अशा पद्धतीने होऊ शकतं. तर तुम्हाला काय वाटतंय तर तुम्ही कमेंटद्वारे मला कळवा की येणाऱ्या 2028च्या निवडणुकामध्ये कोण आमदार होणार आहे. कुमुदा टीव्हीला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार. कुमुदा टीव्ही, ब्युरो न्यूज, बेळगाव. नमस्कार.